नमस्कार मंडळी, आज आपण भेट देणार आहोत गगनगिरी महाराजांच्या मठाला मनोरी येथील। इथे येण्यासाठी तुम्हाला मुंबईतील वेस्टर्न सबब मलाड हे स्टेशन आहे, तिथून तुम्ही 272 ही बस पकडून येऊ शकता। स्टॉपचं नाव आहे, शेवटचा स्टॉप आहे हा मार्वे बीच, आणि इथे तुम्ही 2 व्हीलर घेऊनही येऊ शकता। इथे आल्यानंतर तुम्हाला समोरच जेटी दिसते, त्या जेटीमध्ये रोरो सर्व्हिस आहे आणि तिथून तुम्ही तुमची गाडी, जर तुमच्याकडे गाडी असेल तर ती गाडी तुम्ही बोटीमध्ये टाकून पलीकडे मनोरीला जाऊ शकता, किंवा गाडी इथेच सोडली पार्किंग लॉटमध्ये तरी चालेल आणि पुढे आपण जाऊ शकता। मित्रांनो, मार्वे बीच ही जागा देखील सुंदर आहे। इथे समुद्रकिनारा जो आहे तो सफेद वाळूचा असल्यामुळे इथे संध्याकाळी लोक सूर्यास्त बघण्यासाठी येत असतात। चला तर मित्रांनो, असा अनोखी सफर आपण घडवून घेऊया आणि बोटीतून प्रवास करूया। अगदी मोजक्या 10 रुपयामध्ये तुम्ही ही बोट क्रॉस करून पुढे जाऊ शकता आणि ह्या सफरीचा आनंद घेऊ शकता। चला तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत अशा वेगळ्याच ठिकाणी। हे आहे गगनगिरी महाराजांचं मठ आहे मलाड मनोरी येथे। तुम्हाला इथून जेटीवरून हा क्रॉस करायला लागतो आणि नंतर मग आपल्याला पुढे जायला लागतं। पण बाईक आणली कारण की साधारण 1-1.5 किलोमीटरच्या मध्ये डिस्टन्स म्हणून आपण बाईकवरून जातो इथे। ओके, चला तर आता पुढे जाऊया आणि हा रम्य परिसराची आपण सफर घडवून घेऊ। मित्रांनो, गगनगिरी महाराजांचा जो खोपोलीचा मठ आहे त्या विषयावरती पण आपण एक सुंदर असा व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये आपण तिकडची गुहा आणि धबधबा हे सगळं रेकॉर्ड केलं होतं। जर आपल्याला इंटरेस्ट असेल तर तोही व्हिडिओ आपण बघून घ्यावा। मित्रांनो, गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आम्ही पोहोचलो, पण तिथे व्हिडिओग्राफी त्यांनी अलाउड केली नाही, त्यामुळे मुख्य जो मठ आहे किंवा हवनकुंड जिथे केले जातात तर ती जागेत आम्ही व्हिडिओग्राफी करता आली नाही आम्हाला, पण आम्ही इतर परिसराची व्हिडिओग्राफी केली आहे। चला तर मित्रांनो, गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आलो आहोत आणि आपण आता जातोय, हे आहे हनुमान मंदिर। ॲक्च्युली मठाचा जे परिसर आहे तो अतिशय सुंदर आहे, पण ते व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि असं सगळं तत्सम अलाउड नाही आहे। हे वातावरण बघा किती सुंदर आहे, जंगल सदृश्य अशी जागा आहे। काजूची बिजूची झाडं आहेत।
पूर्वी पण अशी फार होती. पण मठात आलेलो वाटतं. आपण आलो होतो नाही का, तो घंटा वाजवला होता, त्या घंट्याचे पैसे होते, तो बोलला होता तुमच्या ह्याच्यासाठी. ते आजोबांचं नाव घेऊन. हा अरे हा रे, ते तर फार मोठं मंदिर आहे तिकडे. मग तिकडे आहे ते. या मठाच्या परिसराला लागूनच समोर एक समुद्र आहे. त्याचा जर व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये पाहायचा असेल तर आपला मागचा व्हिडिओ बघून घ्या. मित्रांनो, ही जागा एक जंगल सदृश्य जागा आहे आणि डेव्हलपमेंटपासून अनटच्ड असल्यामुळे इथे विविध प्रकारचे पक्षी राहतात आणि त्याची अनुभूती तुम्हाला विविध आवाजांमध्ये येईलच. ती आपण बघूया. शांतता आहे ना, नीरव शांतता म्हणतात. फक्त पक्ष्यांचे आवाज. ऊन किती आहे? वा मित्रांनो, सुबक अशी मूर्ती आहे त्या आतमध्ये. जय श्रीराम. चला बसायचं इथे थोडा वेळ हनुमानाच्या ह्याच्यामध्ये. निघूया पटापट. टाटा कुवा अरे हे खाली पण आहे. हे ना त्याच्या जवळ. उडून जाणार. अरे नाही जाणार. हे काय तिथे दोन आहेत, एक खाली एक वर आहे. मस्त आहे. मेन म्हणजे इथे ज्या जी झाडं आहेत ना, त्या सगळ्या झाडांची नावं लिहिलेत त्यांनी. फॅमिली पण लिहिली आणि बारकोड पण लिहिला, QR कोड. दत्त मंदिर आहे तिथे. ठीक आहे, एकविरा मंदिर आणि दत्त मंदिर. एकाई देवी बोलतात आपल्या एकविरेला. माहिती नाही, बघायला लागेल का. तो मोठी दत्ताची मूर्ती आहे. इथे काय ते आधी बघूया आणि मग तिथे जाऊया. नवग्रह स्थान. मंदिर बंद असेल का? काय ना, मंदिर उघडं आहे काय इथून आहे रस्ता. तू जाऊन बघून ये ना. उघडं आहे की बाबा. हरिओम. जाऊयात ना ते. हा चला पाय बघून घ्या. बंद करायचा टाइम झालाय का? आता बंदच करतोय. अरे बापरे. ते मी हे करण्यासाठी मी ओपन केलं नंतर आता हे करतोय.
पादुका. दत्तगुरु प्रसन्न. चला तर मित्रांनो, एक नंबर दर्शन झालेलं आहे आपलं दत्तगुरूंचं. आता इथे एक एकविराईचं मंदिर आहे, ते आपण बघूया. किती सुंदर इकडचं वातावरण आहे बघा. शिकतो माणूस काय बोलला नाही, रेकॉर्डिंग चालू होतं तरी. नशीब आपलं पण एवढ्या उशिरा आपल्याला ते मंदिर मिळालं. हो, बंदच करत जाते मंदिर. बंदच तर. आणि आपण इकडे पण काहीतरी मंदिर जसं दिसतं. हे बघ फुल. अनंताची आहे ना त्याची. चाफा चाफा अनंता सफेद असतो. नुसतं हातात घेतलं तर वास म्हणजे मी नाकाजवळ नेलं पण नाही. दरवळ पण माझ्या नाकात दरवळतो. समोर समुद्र आहे. पूर्वी ही झाडं नव्हती ना एवढी. हम्म. ही आत्ता एवढी झाडं आली. आंबाडी. खाणारी नाही तिथे. हा, खातात ना. फळ होतं त्याला छोटं. म्हणजे पिकायला पाहिजे, ती पिकली नाही, कच्ची आहे ती. ही छोटूसं पत्र्याचं होतं. एकाई देवी म्हणतात. मला वाटतं मी आईला पण आणलंय इथे. मी आणि आई आलो होतो. हे बघ, सुंदर असं दर्शन झालेलं आहे. गर्दी नाही आहे. आम्हाला फार वाटलेलं आहे आणि म्हणजे फार आनंद झालेला आहे. दत्त मंदिर बंद होणार होतं, तिथे आपल्याला एंट्री मिळालेली आहे. एकविराईचं मंदिर इथे आहे. इथे एकाई म्हणतात, पण पूर्वी एकविरा लिहिलेलं होतं, मला आठवतं. तर असो, पण आता आपल्या नशिबात नाही आहे, पण बाहेरून दर्शन झालेलं आहे. तर चला, असेच आमच्याबरोबर फिरत राहा, आमचे ब्लॉग्स बघत राहा आणि सबस्क्राईब पण करत राहा. आम्ही आपले भरपूर आभारी आहोत. चला तर मग आता परत अशाच एका ब्लॉगमध्ये भेटूया.